कुठल्याही खाद्यसंस्कृतीमध्ये पहिला जो पाया टाकला जातो तो असतो तिथल्या स्थानिक पदार्थांचा म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू भूगोलाचा. पण त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल अत्यंत महत्त्वाचं असतं तो म्हणजे धर्म. त्या प्रदेशातला धर्म म्हणावा किंवा तिथल्या लोकांचा धर्म हा त्या खाद्यसंस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करत असतो. आता इस्लामिक खाद्यसंस्कृतीचं म्हणाल तर इस्लाम हा सौदी अरेबियामध्ये विकसित झाला आणि तिकडनं तो संपूर्ण जगभर पसरला. पण इस्लामिक खाद्यसंस्कृतीची जी मूलभूत हे आहेत वैशिष्ट्य आहेत ती मुख्यतः सौदी अरेबियातली आहेत आणि मग स्थानिक ठिकाणी त्या गरजेनुसार तिथल्या लोकांनी ते अडॉप्ट केलं. पण मुख्य ज्या गोष्टी आहेत बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या कायम राहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ इस्लामिक खाद्यसंस्कृतीमध्ये दोन मुख्य की हराम आणि हलाल. की हलाल असा पदार्थ म्हणजे की ज्या गोष्टी कुराणामध्ये मान्य झालेल्या आहेत, कुराणामध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे त्या हलाल गोष्टी आहेत. आणि हराम म्हणजे की कुराणामध्ये त्या गोष्टी करू नये असं सांगितलेलं आहे, तो कुठलाही जगातला मुसलमान स्वीकारणार नाही आणि आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये त्याचा समावेश करणार नाही. आणि त्याचप्रमाणे मक्रू म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये चालून जाऊ शकतं, म्हणजे नाही केलं तर बरं पण जर तुमची गरज असेल तर तुम्ही ते करू शकता, खाऊ शकता, अशा प्रकारचं एक असतं. कारण मला असं वाटतं की स्थानिक लोकांच्या ज्या आहारशैली ठरल्या होत्या किंवा खाद्यसंस्कृती ठरली होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करता आला नाही म्हणा किंवा ते करण्यात उत्सुकता नसतील म्हणा. त्यामुळे मक्रू हा प्रकार एक आला असावा. कारण असं म्हटलं जातं की सगळ्यात शेवटी ही खाद्यसंस्कृती बदलते. भाषा, वेशभूषा वगैरे हे लवकर बदलतात पण खाद्यसंस्कृती सहजासहजी लवकर बदलत नाही. त्यामुळे कदाचित मक्रू हा प्रकार आला असावा. त्यामुळे इस्लामिक खाद्यसंस्कृतीचा हा पाया हा जेव्हा इस्लाम भारतात आला त्याबरोबर इथे आला आणि मग त्याच्या भोवती आपण आपली खाद्यसंस्कृती किंवा इथल्या स्थानिक मुस्लिम समाजाने आपली खाद्यसंस्कृती विकसित केली असं म्हणायला हरकत नाही. दुसरं एक असं आहे की तुम्ही जर बघितलं की मुख्य जे ज्याला आपण इस्लामिक पदार्थ म्हणतो की कबाब म्हणा, बिर्याणी म्हणा, हे जे पदार्थ आहेत ते बहुतेक हे वन डिश मील किंवा लवकर होणारे अशा पद्धतीचे आहेत. याचं कारण एक असं असू शकतं की अरब हे बदायुनी लोकं होती. प्रवासासाठी ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जात होते आणि भांडी कुंडी घेऊन जाणं शक्य नाही ना. माल घेऊन जाताना एखाद्या उंटावरती सगळी भांडीच लादून नेणं हे काही व्यवहार्य नव्हतं आणि म्हणून कदाचित त्यांनी हे विकसित केलं असेल की एकाच भांड्यामध्ये पदार्थ बनू शकेल आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये मग बिर्याणी, पुलाव, कबाब वगैरे की तुम्ही शिकार केलीत किंवा तुमच्याबरोबर जे तुम्ही प्राणी घेतले आहेत त्यांना मारलं आणि त्यांचं मटण मॅरिनेट करून ठेवलं आणि मग जिकडे तुम्हाला थांबला आहात तिकडे थांबलात, शिगांवरती ते मटण लावलं आणि कोळशावरती किंवा निखाऱ्यांवरती ते भाजलं आणि खाल्लं. अशा प्रकारचं एखाद्या त्यांच्या आहारामध्ये निर्माण झालं असेल आणि कमीत कमी मसाले घालून आणि लवकरात लवकर होणारे, एका जास्त भांडी न लागणारे अशा प्रकारचे पदार्थ सुरुवातीला विकसित झाले असतील. आणि ज्या ठिकाणी शहरं विकसित झाली त्यानंतर कदाचित आणखीन चांगल्या प्रकारे जे आपण रिफाईंड कुझिन म्हणू अशा प्रकारचं रिफाईंड कुझिन निर्माण झालं असेल. इस्लामिक खाद्यपरंपरेमध्ये सगळ्यात मोठा प्रभाव आहे तो तुर्कस्तानचा किंवा ज्याला आपण म्हणू तिकडे ऑटोमन साम्राज्याचा. कारण तिकडचे राजे होते किंवा तिकडचे सुलतान होते हे खूपच खाद्यपदार्थांच्याबद्दल ज्याला आपण म्हणू की रिफाईंड होते किंवा ते खूपच असे कनोसियर होते त्या पदार्थांचे आणि त्यामुळे तिकडे त्यांनी पदार्थ बनवण्याला प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे तर पदार्थांच्या बरोबर साहित्य, कथा म्हणा किंवा कविता म्हणा ह्यांना देखील प्रोत्साहन दिलं की समोश्याचं वर्णन करणारी कविता आणि त्याची स्पर्धा देखील त्यांनी घेतलेली दिसते. त्यामुळे अशा प्रकारे खाण्यापिण्याबद्दल अत्यंत प्रेम असलेले, आस्था असलेले आणि त्यासाठी प्रयत्नशील असलेले असे असल्यानंतर साहजिकच आहे तिकडची खाद्यसंस्कृती बहरली असेल. मग हे तुर्की जेव्हा भारतामध्ये आले तर ते सोबत त्यांची खाद्यसंस्कृती त्यांनी आणलीच. पण त्याच्याही आधी अरब व्यापारी भारताच्या किनाऱ्यावरती आलेले होते. त्यांनी इथल्या स्थानिक स्त्रियांबरोबर लग्न केलेलं होते किंवा त्यांचे कुटुंब इथे बसलेलं होतं. त्यामुळे इथे इस्लामिक खाद्यसंस्कृतीची वैशिष्ट्य रुजलेली होतीच. ती नंतर आणखीन बहरली. मी स्वतः कोकणी मुस्लिम समाजातली आहे. आमच्या खाद्यपदार्थांवरती हा दोन्ही प्रभाव दिसतो. म्हणजे इथले ज्याला आपण स्थानिक लोकांचे जे पदार्थ आहेत ते आणि त्याचबरोबर इस्लामिक म्हणून जे ओळखले जातात ते पदार्थ या दोन्हींची सरमिसळ आमच्या आहारात दिसते. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे बिर्याणी केली जाते, कोरमा केले जातात किंवा समोसे केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब केले जाते. पण कोकणातले असल्यामुळे फक्त चिकन आणि मटणच्या बिर्याणीवरती आम्ही थांबत नाही तर व्हेजिटेबल बिर्याणी देखील करतो. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आम्ही फिश बिर्याणी करतो. प्रॉन्स बिर्याणी सगळ्यांनाच माहिती आहे पण
कापरी पापलेट आणि त्याचबरोबर काटला फिश यांची बिर्याणी ही कोकणी मुस्लिम समाजाचं वैशिष्ट्य म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर अगदी स्थानिक पदार्थांमध्ये म्हणायचं तर भाज्या सगळ्या स्थानिक पद्धतीने होतात. त्याचप्रमाणे गोड पदार्थांवरती स्थानिक प्रभाव खूप आढळतो. शेव शिरकुर्मा हा जो प्रकार आहे की जो ईदला स्पेशली केला जातो, तो आत्ता काही वर्षांपूर्वी कोकणामध्ये ईदला होऊ लागला. त्याच्या आधी इथे ईदला बनणारे पदार्थ म्हणजे सांधण असायचं. सांधण जे सगळ्या म्हणजे कोकणातल्या ब्राह्मणांकडे, सिकेप्यांकडे किंवा कोकणातल्या सगळ्याच कम्युनिटीमध्ये बनतात. तो सांधण ईदची स्पेशालिटी असायचा. दुधी हलवा असायचा, तुकड्यांचा दुधी हलवा असायचा, साधा दुधी हलवा नव्हे तर तुकड्यांचा दुधी हलवा, नारळाचं दूध घातलेलं, तो असायचा. आत्ता मग शिरकुर्मा की शेवयांची खीर ज्याला म्हणता येतील ते, किंवा शेवयांचा शिरा बनू लागलेला आहे. त्याचप्रमाणे घावण केले जातात, खोबऱ्याचं सारण भरून घावण केले जातात किंवा सातकप्प्याचे घावण केले जातात, हे देखील आमच्याकडे बनतात. त्यामुळे स्थानिक संस्कृती आणि इस्लामिक खाद्यपदार्थ यांची अत्यंत चविष्ट सरमिसळ तू म्हणशील तर इथे आपल्याला दिसून येते. असाच प्रकार संपूर्ण भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील मुस्लिम समाजावरती दिसून येतो. जर गुजराती असतील तर गुजरातमधले पदार्थ, दक्षिण भारत असेल तर दक्षिण भारतातले पदार्थ असे वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे धर्म हा त्या खाद्यसंस्कृतीला पाया देतो आणि त्याच्या चौकटीवरती नंतर इतर स्थानिक प्रभाव घेऊन ती खाद्यसंस्कृती उभी राहते. आता याचं आणखीन एक उदाहरण देते की आपल्याकडे कोकणामध्ये मासे तर खातोच, त्याच्याबद्दल खवले असलेले किंवा गिल्स असलेले मासे खाण्याची परवानगी आहे. पण माताई नसलेले मासे खायची तशी इस्लाममध्ये परवानगी नाही. पण कोकणातल्या लोकांना चिंबोरे आवडतात आणि मग थोडंसं म्हणते की नाही, मोहम्मद पैगंबरांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी एक सुरी समुद्रामध्ये फेकलेली होती आणि त्या सुरीमुळे सगळेच मासे पावन झालेले आहेत आणि म्हणून मग चिंबोरे पण चालू शकतात, शिवल्या पण चालू शकतात. हे थोडे तळ कोकणातली जी लोकं आहेत ते मानतात. अर्थात कट्टर जे आहेत ते मानत नाहीत किंवा ते खात नाहीत. पण म्हणजे मगाशी मी सांगितलं की मक्रू की चालून जाऊ शकतं, आपण खाऊ शकतो, हा प्रकार कदाचित तिथनंच आलेला असावा. आणखीन एक आपण जेव्हा इस्लामिक खाद्यसंस्कृती म्हणतो त्यावेळेला भारताच्या संदर्भामध्ये म्हणताना आपल्याला डोळ्यासमोर येते ती मुघलाई. मुख्यतः जर तुम्ही बघितलं तर जे आले आक्रमक म्हणून भारतात आले ते तुर्क, त्यांच्याबरोबर जी खाद्यसंस्कृती आली तिच्याबद्दल खूप थोडी माहिती आपल्याला आढळते. उदाहरणार्थ समोस्याबद्दलचा उल्लेख आढळतो. इब्न बतूता नावाचा एक प्रवासी आला होता आणि मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारामध्ये तो होता. त्याने मोहम्मद बिन तुगलकच्या मेजवानीचं मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं आहे. तिथे तो पहिल्यांदा समोशाचा उल्लेख करतो आणि तो पट्टीचा समोसा आहे, खिमा घातलेला. आता आपल्याकडे फक्त मुस्लिम समाजामध्ये पट्टीचा खिमा घातलेला समोसा मिळतो, रेग्युलरली मिळत नाही. आपण त्याचं पुन्हा भारतीयकरण केलेलं आढळतं किंवा आपण त्याचं शाकाहारीकरण केलेलं आढळतं आणि मग आपण खिम्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये पोहे घालतो म्हणा किंवा कोबीची भाजी घालतो की अगदी तो उडुपीच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारा. आता तो मागे पडला आहे कारण तो तळताना खूप तेल लागतं, तेल पितं तो, म्हणून आपण सगळेजण आता पंजाबी समोसाच खातो. पण हा समोसा तुर्कांनी भारतामध्ये आणला आणि इसवी सन 10व्या शतकापासून त्याचे आपल्याला उल्लेख आढळतात आणि आज त्याचं इतकं भारतीयकरण झालेलं आहे आणि त्याचं आपण चायनीजकरण पण केलेलं आहे. त्यामुळे समोशाचा एक संपूर्ण आपण प्रवास बघू शकतो की जो इस्लामिक पदार्थ आहे. त्यानंतर आणखीन पुलाव आणले गेले. बिर्याणी मात्र आपण म्हणू शकतो की ती इकडचीच आहे, अशासाठी की बिर्याणीमध्ये जे मसाले आपण घालतो त्याचं उगमस्थान भारत आहे. त्यामुळे दोन खाद्यसंस्कृतीचं समन्वय कसा घडून येतो तो आपल्याला इकडे दिसतो. आपण आईने अकबरीमध्ये जो उल्लेख आढळतो तो बिर्याचा, त्याच्यामध्ये अगदी सौम्य मसाले आहेत. किंबहुना आपण ज्याला मुघलाई म्हणतो आणि भरपूर टोमॅटो आणि कांदा आणि मसाले घातलेले ते लाल भडक रंगाच्या ज्या ग्रेव्या म्हणतो त्या इस्लामिक किंवा त्या मुघलाई नव्हेच. अकबरच्या काळातल्या ज्या खाद्यपदार्थांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये अगदी मोजके मसाल्याचे पदार्थ आहेत. काळा मिरी आहे, दालचिनी आहे, लवंग आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जास्त पदार्थ त्याच्यामध्ये आढळत नाहीत, कारण पदार्थ तेवढे माहितीच नव्हते ना. मिरची तोपर्यंत आलेलीच नव्हती, त्यामुळे नव्हते. टोमॅटो माहिती नव्हता, त्यामुळे तो नव्हता. त्यामुळे अगदी मुख्य मुघलाई पदार्थ म्हटले तर सौम्य चवीचे मुघलाई पदार्थ म्हणता येतील. आज आपल्याला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये मुघलाई म्हणतात, ते मुख्यतः मुघलाई पदार्थ नव्हे. ते नंतर केव्हा तरी मार्केटच्या डिमांडप्रमाणे आपण निर्माण केलं की एक ग्रेव्ही करून ठेवली की ती सगळ्यामध्ये मारली की तो मुघलाई पदार्थ होतो, तसं हे नव्हे. आणि क्रीम आणि चीज घातलं की तो मुघलाई पदार्थ होतो, तसंही नाही. अत्यंत सटल ज्याला टेस्ट म्हणता येतील, सौम्य चवीचे, त्या पदार्थांची मूळ चव बाहेर काढणारे असे ते पदार्थ होते. आणि मुघल जे राज्यकर्ते होते ते खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये दर्दी होते, शौकीन होते. अकबर स्वतः जास्त काही खात
असे, त्याला दहीभातही चालत असे. पण शहाजहान जहांगीर, शहाजहानचं एक पुस्तकच त्याच्या काळातलं एक मॅन्युस्क्रिप्ट मिळालेलं आहे, ते नुसत्या पुलावांची आहे. आणि चव आपल्याला तिकडे दिसतं की मध्य आशियातील खाद्यपदार्थ कसे असतील हे आपल्याला त्या पुलावावरनं आढळतं की त्या पुलावांमध्ये खूप साखरेचा वापर दिसतो. त्यामुळे आंबट गोड अशा 2 वेगवेगळ्या चवींचा समतोल राखून पुलाव केले जायचे. मग संत्र्याचा पुलाव असायचा, त्याचप्रमाणे ह्याचा समोशांचा पुलाव आहे, पुऱ्यांचा पुलाव आहे आणि अख्खी कोंबडी ठेवलेला मुसल्लम पुलाव आहे. अशा प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये जे उल्लेख आढळतात ते खरे मुघलाई पदार्थ. मला वाटतं त्याचं पुनरुज्जीवन केलं गेलं पाहिजे, तर आपण म्हणू की हे मुघलाई पदार्थ आहेत. मार्केटमध्ये हॉटेल्समध्ये मिळणारे मुघलाई पदार्थ हे मार्केटच्या डिमांडप्रमाणे किंवा लोकांच्या सोयीसाठी केलेले पदार्थ आहेत, ते मुख्य मुघलाई पदार्थ नव्हे. इतिहासाचा कसा परिणाम पडतो, तर जेव्हा मुघल साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला आणि लोक त्यांच्या सरदारांनी किंवा उमरावांनी आपली स्वतःची संस्थानं स्थापली, त्या संस्थानांची पुन्हा स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती निर्माण झाली. उदाहरणार्थ अवधी किंवा हैदराबादी किंवा रामपूरच्या नवाबांची अशा वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये मुख्य लखनौची मानली जाते किंवा अवधी मानली जाते, कारण ते देखील खूप शौकीन होते. तिथले जे नवाब होते ते खूप शौकीन होते आणि दमपुक जी पद्धत आहे ती त्यांनी जास्त लोकप्रिय केली असं मानलं जातं की स्वतःच्याच वाफेमध्ये तो पदार्थ शिजवला जातो. कुठल्याही प्रकारचं प्राणी बाहेरनं घातलं जात नाही, आपल्याच वाफेवरती आपल्याच रसात शिजणारा पदार्थ. आणि या दमपुक पद्धतीचं एक म्हणजे बिर्याणी ही दमपुक पद्धतीने केली जाते, काही कोरमे आहेत ते दमपुक पद्धतीने केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब केले जातात. आणि या प्रकारच्या ह्याच्यामध्ये एक वेगळी शैली त्यांनी आणली आणि वेगळ्या प्रकारचं खाद्यसंस्कृती त्यांनी विकसित केली. खाद्यपदार्थांच्यावरनं किंवा खाद्यसंस्कृतीवरनं मतभेद असतात. काही काही वेळेला हे मतभेद म्हणजे एक इगोचा विषय देखील होतो. तसं तुम्हाला दिल्ली, अवध आणि हैदराबाद यांच्यामध्ये दिसून येतं. अवधी लोक स्वतःला खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दर्दी मानतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अवधी म्हणजे लखनौचे, की पदार्थ हे सौम्य चवीचे असले पाहिजे आणि तेच त्या पदार्थांची ती शान असते. आणि म्हणून दिल्लीची लोकं आहेत की ज्यांना बिर्याणी जास्त आवडते, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोरमे आहेत. अवधी लोकांना पुलाव जास्त आवडतात आणि त्यांचं असं म्हणणं की बिर्याणी काय कशी केली तरी ती चांगलीच लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये खूप मालमसाले आहेत. पुलाव करणं हे खरं म्हणजे एक कसबाचं काम आहे, खूप चांगलं त्याला कसब लागतं किंवा एक त्याला हे लागते, टॅलेंट लागतं. आणि त्याच्यावरनं म्हणजे दिल्ली आणि अवधी लोकांमध्ये हा एक मतभेदाचा मुद्दा आहे. इथल्या नवाबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या दरबारामध्ये शेफ ठेवले होते आणि ह्या शेफना इतका मोठ्या प्रमाणामध्ये पगार दिला जायचा, म्हणजे त्यांचा एक कलावंत म्हणून आदर केला जायचा आणि त्यांची जी कलाकृती असेल, त्यांनी ते काही स्वयंपाक बनवलेला असायचा ते कलाकृती म्हणून बघितली जायची. आणि म्हणून साहजिकच आहे त्या तिकडच्या शेफला देखील किंवा तिकडचे जे खानसामे होते त्यांना देखील तसंच वाटायचं की आपण काहीतरी उच्च दर्जाचे कलावंत आहोत, म्हणून त्यांना तेवढा मान देखील होता आणि त्यांना तेवढा इगो देखील होता. त्यामुळे एकदा एकाने सांगितलं की मला एवढं किलो साजूक तूप पाहिजे पराठे करायला, आणि एका नवाबाने प्रश्न केला की एवढं तुला तूप का लागतं, एवढं नाही घ्यायचं, थोडंसंच तूप घे. तर थोडंसं तूप घेतल्यानंतर त्याने करून दाखवलं थोड्याशा तुपामध्ये पराठे. मग लक्षात आलं की तो तेवढं तूप का घेत होता, त्या पराठ्यांची टेस्ट त्या तुपामध्येच होती. किंवा सुलतानी डाळ करताना त्याच्यामध्ये सोन्याची अशरफी घातली जायची, त्यामुळे ते सोन्याचं अर्क त्या डाळीमध्ये उतरायचा. किंवा शिरमाल जो नानचा प्रकार आहे तो अवधमध्ये निर्माण झाला. मग अवधी शेफने शिरमाल केला, मग हैदराबादी शेफने त्याच्यावरती कुरघोडी करण्यासाठी पाखरखानी निर्माण केली. त्यामुळे खाद्यसंस्कृतीमधली ही जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमुळे लोकांना वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे अशा पद्धतीने इस्लामी खाद्यसंस्कृती म्हणजे भारतातली इस्लामी खाद्यसंस्कृती म्हणजे समन्वय, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि बाहेरनं आलेली ही इस्लामिक खाद्यसंस्कृती. पुलाव बनवणं खूप कठीण असतं, कारण पुलावामध्ये जी चव असते ती अत्यंत सौम्य असते, त्याच्यामध्ये खूप मसाले नसतात. आणि एक दुसरी गोष्ट असते की बिर्याणीमध्ये मसाले खूप असतात. बिर्याणी दमपुक पद्धतीने शिजवली जाते, पुलाव देखील दमपुक पद्धतीने शिजवला जातो, पण पुलावामध्ये मटणाचं आणि तांदळाचं प्रमाण वेगवेगळं असतं. पुलावासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अवध प्रसिद्ध होतं आणि अवधमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव बनवले जायचे की आपण आजकाल सहजपणे नवरत्न पुलाव म्हणतो. आणि नवरत्न पुलाव म्हणजे की काहीतरी 9 पदार्थ त्याच्यामध्ये घातले की ते नवरत्न पुलाव आपण त्याला म्हणतो. पण इथं जर नवरत्न पुलाव असायचा त्याच्यामध्ये 9 रत्नांचे रंग दिसतील
अशा पद्धतीने ते पुलाव तयार करायचे. किंवा मोती पुलाव म्हटलं की मग पनीर घेऊन त्याला मोतीचा आकार देऊन ते त्याच्यामध्ये घालून त्याला मोती पुलाव असं म्हटलं जायचं. किंवा असा एखादा एक पडदानिशी पुलाव केला जायचा की त्याच्यामध्ये अख्खा एक पक्षी त्यावरती ठेवला जायचा, त्याच्यावरनं कणकेचा पापुद्रा घातला जायचा की जेव्हा तो पुलाव शिजून समोर आणला जायचा आणि तो पडदा उघडला जायचा तर तिथनं तो पक्षी आतनं उडला पाहिजे. अशा पद्धतीचे देखील पुलाव तयार केले जायचे आणि नजाकत मानली जायची तिकडच्या शेफची. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे हे पुलाव करण्याची त्यांची कलाकारी होती म्हणायला पाहिजे, किंवा ते कलावंतच होते असं म्हणायला हरकत नाही. पुलावच नव्हे तर भाज्या देखील. एकदा एका नवाबाने दुसऱ्या नवाबाला आपल्याकडे जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवल्यानंतर त्याच्यासमोर दुधी ठेवला आणि तो दुधी बघितल्यानंतर तो नवाब म्हणाला, हे काय कच्चा दुधी पाठवलात किंवा कच्चा दुधी तुम्ही मला खायला घालताय? तर तो नवाब म्हणाला की नाही, हा कच्चा नाही आहे, हा शिजलेला आहे. म्हणजे शिजवताना तो अशा पद्धतीने शिजवला गेला असेल की त्याचा मूळ रंग शिजवल्यानंतर देखील वेगळा झाला नाही. आणि मग त्या नवाबाला वाटलं की हा आपला अपमान आहे की आपण हे ओळखू शकलो नाही, हा त्याला स्वतःचा अपमान वाटला. म्हणून दुसऱ्यांदा त्याने त्या दुसऱ्या नवाबाला आपल्याकडे जेवायला बोलवलं आणि तिथे त्याने केलेले पदार्थ हे सगळे त्याने साखरेपासनं केलेले होते. म्हणजे पुलावापासनं ते कोरम्यापासनं ते डिशेसपासनं ते बोल्स वगैरे सगळे त्याने साखरेचे केलेले होते. नुसतं तत्त्वज्ञान नवं खाण्यापिण्याचं, पण काही पदार्थ बनवण्याच्या पद्धती हे देखील आपण तिथनं आलेले मध्य आशियातनं इथे आलेले आहे. उदाहरणार्थ पदार्थांच्याबद्दल सांगितलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कोरमे, बिर्याणी, पुलाव किंवा कबाब वगैरे हे जसं तिकडनं आलं त्याचप्रमाणे त्या बनवण्याच्या पद्धती देखील आल्या. आपल्याकडे आपण दाटपणासाठी जर कोकणातले असू तर आपण खोबरं लावू, किंवा घाटावरचे वगैरे असतील तर आता शेंगदाणे किंवा आधी बाजरीचं पीठ वगैरे लावलं जायचं. तसं इथे दाटपणासाठी बदाम, पिस्ता यांची पेस्ट करून लावली जायची. त्यामुळे त्याला एक वेगळा सुगंध पण यायचा किंवा वेगळी चव देखील यायची. पुन्हा सुगंधासाठी पदार्थ सुगंधित असण्याकडे त्यांचा खूप भर आहे अजूनही. बघितलं असं तू बिर्याणीमध्ये तर केवड्या पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे रोज इसेन्सचा वापर केला जातो. हे 2 इसेन्स खूप महत्त्वाचे आहे. केवडा इसेन्स आणि रोज इसेन्स हे त्यांच्या पदार्थांमध्ये असतातच असतात. त्याचप्रमाणे पदार्थ बनवण्याच्या पद्धतीत सांगितलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दमपुक्त पद्धत खरं म्हणजे पहिल्यापासून होतीच, पण ती लोकप्रिय कधी झाली तर 17व्या-18व्या शतकामध्ये ज्या वेळेला अवधच्या नवाबाने दुष्काळ पडला होता त्यावेळेला त्याने दुष्काळात लोकांना काम मिळावं यासाठी बडा इमामबाडा बांधायला घेतला. आणि तो बांधत असताना काय केलं जायचं, बांधला जायचा मग पाडला जायचा की जेणेकरून लोकांना सारखं काम मिळावं. आणि तिथे असलेले जे कामगार होते त्यांनी स्वतःसाठी पदार्थ करायचे ते स्वतःच्या जेवणासाठी. तर ते सगळे पदार्थ म्हणजे मटण म्हणा किंवा त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालून ते सील करून, म्हणजे कणकेने ते सील करून ते ठेवून द्यायचं आणि तो पदार्थ मंदाग्नीवरती बराच तास शिजायचा. म्हणजे त्यांची जेवणाची वेळ होईपर्यंत तो पदार्थ शिजायचा. एकदा तिकडे नवाब जात असताना त्याला तो सुगंध आला आणि त्याने तो पदार्थ चाखून खाल्ल्यानंतर त्याला ती पद्धत खूप आवडली आणि तेव्हापासून अवधमध्ये दमपुक्त पद्धतीला खूप महत्त्व मिळालं आणि दमपुक्त पद्धतीने बिर्याणी, कोरमे वगैरे केले जाऊ लागले. त्यामुळे दमपुक्त पद्धत आहे ती खूप लोकप्रिय झाली. तंदुरी जी पद्धत म्हणतो आपण किंवा तंदूरमध्ये पदार्थ बनवण्याची, अगदी 20व्या शतकापर्यंत तंदूर ह्या मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारचे नान बनवण्यासाठीच वापरले जायचे. तंदुरी चिकन त्यावेळेला त्याच्यामध्ये केली जायची नाही. तंदुरी चिकन ही आत्ताचाच शोध आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तंदूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नान, रोट्या वगैरे अशा केल्या ज्या तंदुरी रोटी वगैरे म्हणतात ते केली जायची. तर खमिरी रोटी म्हणतो ती पद्धत इथे आणली की थोडंसं ब्रेडला जवळ जाणारा हा पदार्थ पण ॲक्च्युली ब्रेड नव्हे अशा पद्धतीची रोटी ज्याला म्हणतात खमिरी रोटी ती त्यांनी लोकप्रिय केली. आणि भारतामधली पुरी आणि त्यांच्याकडच्या रोट्या ज्या कोरड्या असायच्या ह्यांचा एकत्रितपणे जो पदार्थ तयार झाला तो आपला पराठा. म्हणजे तिकडचा तवा आणि इकडच्या पुरीतलं मोहन आणि इतर सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने पराठा तयार झाला असं एक समजलं जातं. वेगवेगळ्या फळांचे रस किंवा सरबतं किंवा फुलांचे वगैरे अर्क वापरून देखील सरबतं ही सगळी तिकडनं आलेली पद्धत आहे. आणि दस्तरखान ठेवला जातो. दस्तरखान म्हणजे खालती बसून जेवायची पद्धत होती आत्तापर्यंत. आणि दस्तरखान म्हणजे पांढरं शुभ्र कापड
हे टाकलं जातं आणि त्याच्याबरोबर मग सगळे त्याच्यावरती सगळे पदार्थ ठेवले जातात. सहभोजनाला इस्लामिक परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे आणि सहभोजन म्हणजे फक्त एकत्रित बसून जेवायचं नाही, तर एका ताटामध्ये बसून जेवायचं. ह्याने बंधुभाव वाढतो आणि एक समानता, की इस्लाममध्ये समानतेला महत्त्व आहे. मग गरीब असला आणि श्रीमंत असला, कुठल्याही तो जेव्हा दावतमध्ये जातो किंवा कुठल्याही एखाद्या मेजवानीसाठी जातो, त्यावेळेला त्यांच्या आर्थिक स्तरावरनं भेदभाव करायचा नाही आणि म्हणून मग सगळेजण एकत्र बसून जेवतात. आणि त्याच्यामध्ये पण असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा एकत्र बसून जेवता त्यावेळेला तुम्ही तुमच्या वाट्याचंच खाता बरोबर, तुम्ही म्हणजे इतरांच्या ह्याच्यामध्ये हात घालत नाही. त्यामुळे ती खाण्याची एक पद्धत आहे किंवा तुमच्या फक्त हाताच्या पहिल्या पेरापर्यंतच तुमचा हात खाद्यपदार्थामध्ये असला पाहिजे, संपूर्ण हात बरबटता कामा नये वगैरे. हे ज्या सगळ्या समजुती आहेत, या सगळ्या समजुती देखील धर्माच्यातनं येतात, पण मग ते एक सामाजिक किंवा एक हायजीनच्या दृष्टिकोनातनं त्यानंतर इम्प्लिमेंट केल्या जातात. आणि त्यावेळेला असं असायचं की जेवण झाल्यानंतर हात धुतले जायचे आणि तस्त पाठवलं जायचं. एक विशिष्ट पद्धतीचं ते भांडं असतं, तस्त आणि किटली असते आणि मग त्याच्याने हात धुतले जातात. ज्या लोकांना तुम्ही आमंत्रित केले आहे त्यांचे हात धुतले जातात. अशा पद्धतीने हात धुणं हे खूप मानाचं मानलं जातं. त्यामुळे काही काही जण जेव्हा नवस करतात त्यावेळेला असं म्हणतात की मी इतक्या लोकांचे हात धुवीन, म्हणजे मी इतक्या लोकांना जेवू घालीन. आणि ते प्रत्येक धर्मामध्ये इतरांना जेवू घालणं ह्याच्यामध्ये ह्याला खूप महत्त्व आहे. ह्याला एक धार्मिक अधिष्ठान पण आहे आणि एक सामाजिक अधिष्ठान देखील आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मानलं जातं. आणि आत्तापर्यंत मुंबईसारख्या ठिकाणी तर काही अशी हॉटेल्स होती, की अजूनही काही हॉटेल्स आहेत भेंडी बाजार वगैरे ठिकाणी, की तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं की मला एवढ्या लोकांचं जेवण घालायचं आहे, तर ते तेवढ्या लोकांना तिथे जेवायला वाढतात. आणि म्हणजे त्या माणसाने सांगितलेलं नवस म्हणा किंवा त्याने काही केलेलं हे असेल तर ते तिथे पूर्ण केलं जातं. त्यामुळे सहभोजन, भोजनाच्या वेळेची समानता, या सगळ्या गोष्टींना एक वेगळं महत्त्व या धर्मामध्ये आहे. आणि रोजे हा एक खूप मोठा भाग आहे या खाद्यसंस्कृतीचा. रमजानच्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर रोजे ठेवले जातात. त्याच्यामधलं पण कारण असंच आहे की भूक काय असते, गरीबाला जर भूक लागत असेल तर भूक काय असते हे कळलं पाहिजे. आणि त्याचबरोबर संयम, सगळ्याच इंद्रियांवरती संयम आहे, तो संयम लोकांना कळला पाहिजे. प्रत्येक धर्मामध्ये उपवास आहे, त्या प्रत्येक धर्माच्या उपवासामागची हीच पद्धत आहे की संयम असला पाहिजे, इंद्रियांवरचा संयम आहे. त्यामुळे सूर्योदयाच्या पूर्वी खाल्लं जातं, त्याला सेहरी असं म्हणतात. सेहर म्हणजे सूर्योदय. त्यामुळे सूर्योदय होण्याच्या आधी खायचं आणि मग इफ्तार करायचा, म्हणजे सूर्यास्तानंतर खायचं. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही काही खायचं नाही, आवंडाही गिळायचं नाही असं असतं. आता आपल्याकडे थोडंसं असं व्हायला लागलेलं आहे की प्रत्येकच धर्मामध्ये उपवासाची संकल्पनाच बदललेली आहे. त्यामुळे इफ्तार ह्या आता पार्ट्या झालेल्या आहेत. इफ्तारमध्ये खरं म्हणजे तुम्ही सोडताना रोजा पहिल्यांदा मीठ आणि मग खजूर खायचं असतं, कारण खजूरमध्ये फ्रुक्टोज आहे, इन्स्टंटली तुम्हाला तुमची शुगर लेवल वाढते. सरबत प्यायचं असतं, कारण तुमच्या शरीरामधलं हे डिहायड्रेशन झालेलं असतं, त्यामुळे सरबत प्यायलंच किंवा सीझनप्रमाणे पेस्ट प्यायची, म्हणजे काहीतरी लिक्विड घ्यायचं आणि मग इतर पदार्थ खायचे, पण तेही तारतम्याने खायचे आहे. आणि काही काही ठिकाणी तर फक्त मग इफ्तार केलं की रात्रीचं भोजन केलं जात नाही किंवा रात्री डिनर केलं जात नाही. पण आत्ता आपल्याकडे असं दिसतंय की इफ्तार पार्टीज व्हायला लागलेल्या आहेत आणि संपूर्ण जवळजवळ रात्रभर खाल्लं जातं किंवा इतर लोकांना ते खाण्याचे पदार्थ आवडतात. चटपटीत पदार्थ खाल्ले जातात, कारण थोडंसं भूक वाढली पाहिजे तुमची. बराच वेळ तुम्ही उपवास केल्यानंतर भूक वाढली पाहिजे आणि म्हणून मग खूप चटपटीत पदार्थ यावेळेला केले जातात. म्हणजे भजी केली जातात, पकोडे केले जातात, समोसे केले जातात, चणा बटाटा म्हणून एक चटपटीत पदार्थ मुस्लिम पदार्थ आहे तो केला जातो. हे सगळे असे चटपटीत पदार्थ केले जातात. आणि सेहरीला मग तुमच्या मर्जीप्रमाणे काही जण अगदी फक्त दूध पाव खातात किंवा दूध चपाती खातात, तर काही जणांकडे साग्रसंगीत स्वयंपाक होतो. माझ्या आजीकडे साग्रसंगीत स्वयंपाक व्हायचा सकाळी, कारण खूप जण उपवास धरायचे, त्यामुळे आपापल्या पद्धतीप्रमाणे केलं जातं. पण उपवासाचं मुख्य कारण समजून जर उपवास केले तर मला वाटतं की ते जास्त योग्य ठरेल. आणि उपवासाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला लहान मुलं पहिल्यांदा उपवास ठेवतात त्यावेळेला त्यांना आग्रहाने आमंत्रित केलं जातं घरी इफ्तारसाठी, किंवा त्यांच्या घरी इफ्तारीचे पदार्थ पाठवले जातात, किंवा मग गरीब जे आहेत की ज्यांना इफ्तार करणं शक्य नाही अशांना आपल्याबरोबर समाविष्ट करून घेतलं जातं. हे जे विचार आहेत धर्माचे ते मला वाटतं जास्त जाणीवपूर्वक आपण त्याचं अवलंबन केलं पाहिजे. आपल्याकडे देखील प्राचीन काळामध्ये असे पदार्थ बनवले जायचे की ते दिसायला वेगळे दिसायचे. म्हणजे समजा आंब्याचा सीझन नाही आहे
पण त्यावेळेला आंब्याचा पदार्थ बनवून ठेवायचा की तो दिसला पाहिजे आंब्यासारखा, किंवा असे पदार्थ की खाणाऱ्याला अचंबित करण्यासाठी, त्याच्या मनामध्ये कुतूहल जागृत करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याची परीक्षा घेण्यासाठी अशा पद्धतीने देखील खाद्यसंस्कृतीकडे पाहिलं जायचं. त्यामुळे मला वाटतं की खाणं हे नुसतं उदरभरण नव्हतं, तर यज्ञकर्म पण होतंच, पण एक कला म्हणून त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन होता की ज्याच्यामुळे लोक सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना पंचेंद्रियाने त्या पदार्थाचा अनुभव घेत असत. आत्ता मला वाटतं तो भाग आपण थोडासा मागे टाकलेला आहे. संपूर्ण म्हणजे शांतपणे बसून त्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा, तो आस्वाद घेणं हा पदार्थाचं हे थोडंसं कुठेतरी मागे पडलेलं आहे. ती नजाकत पुन्हा आली पाहिजे जेवणामधली, ती नजाकत वाढण्यामधली पुन्हा आली पाहिजे. आणि पदार्थांचं जे आपण प्राचीन किंवा म्हणा किंवा मध्ययुगीन काळातले पदार्थ आहेत ते मूळ त्या पद्धतीने करून पाहिले पाहिजे. त्या काळातलंच सामग्री, त्या काळातलेच कुठेही त्याच्यामध्ये तडजोड करायची नाही. आणि मग अशा पद्धतीने केलं तर मला वाटतं आपण आपली खाद्यसंस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं म्हणायला हरकत नाही.